वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझं एक चॅनल जे होतं का ते डिलीट झालं. कशामुळे झालं, काय झालं मला हे तर अजिबात माहिती नाही आहे. पण एका महिन्यामध्ये ना त्याच्यावरती इतके छान असे सबस्क्रायबर मिळवले होते आणि त्याचं वॉच टाईमसुद्धा आहे ना हाफ मॉनिटायझन होणार होतं त्याच्यावालंसुद्धा. आणि अचानकच असं काय झालं की ते चॅनल आपोआप एका डिलीट झालं आणि मला तर बिलकुल त्याची आयडिया पण नव्हती. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलं होतं की मी तुम्हाला कारण सांगणार आहे की मी म्हणजे ह्या चॅनलवरती का बरं इतके दिवस व्हिडिओ नव्हते टाकत, कारण मी एकच चॅनल चालवत होते आणि अचानक आता आहे ना मला ह्या चॅनलवरती सुद्धा ना व्हिडिओ टाकावं लागत आहे. कारण की माझं जे चॅनल होतं का जास्त महत्त्वाचं, तसं हे पण महत्त्वाचं चॅनल आहे आणि ते पण एकदम जास्त होतं. तर मंडळी मी इकडं मस्त असं ना मोकळ्या जागेवरती बसायला आलेली आहे बघा. आणि माझं चॅनल आहे ना डिलीट कसं झालं, काय झालं मला तर बिलकुलच त्याची आयडिया नाही. तर मी असंच कॅमेरा लावला होता व्हिडिओ बनवायला. सकाळी मी व्हिडिओ बनवत होते. तर माझं चॅनल आहे ना काल गेलं म्हणजे जाऊन आता ते 1 दिवस झालं बरं का. आणि आपोआप आहे ना कॅमेरा बंद पडला आणि मग मी म्हटलं की कॅमेरा बंद का बरं पडला, कशामुळे नाही. तर मी बघितलं ना तर त्याच्यावरती एक नोटिफिकेशन आलं होतं म्हणून. तर मी चेक केलं तर म्हणजे काहीतरी ॲक्शन वगैरे काहीतरी आलं होतं. तर मला असं वाटतं की काहीतरी कारणामुळे सस्पेंड किंवा डिलीट असं कसं म्हणजे काहीतरी झालं असणार आहे. आणि त्याच्यावरती ना मी खूप जास्त मेहनत केली होती आणि एका महिन्यामध्ये ना त्याच्यावरती 500+ सबस्क्रायबर झाले होते. आणि हेच माझ्यासाठी ना खूप मोठी गोष्ट आहे. 500 सबस्क्रायबर होणं म्हणजे काही जोक नाही आहे. आणि अर्धा वॉच टाईमसुद्धा आहे ना त्याने कंप्लीट होत आला होता. तर म्हणजे हाफ मॉनिटायझन तर राहिलं असतं, फक्त हाफ चॅनल म्हणजे हाफ मॉनिटाईज राहिलं असतं आणि बाकीचे 200-300 वरती काय सबस्क्रायबर म्हणजे 300च्या आसपास सबस्क्रायबर काय आहे ते 1000 व्हायला म्हणजे झाले असते, 1000 झाले असते सगळे. तर अचानकच ते चॅनल डिलीट झालं. तर कशामुळे झालं काय मला तर म्हणजे ते आयडियाच नाही आहे. आणि इतकं छान असं आहे ना त्या चॅनलवरती माझे लाँग व्हिडिओ पण आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहे ना इतके छान असे व्हायरल व्हायचे. आणि म्हणजे एक व्हिडिओ टाकताच आहे ना व्हिडिओ व्हायरल जायचा. शॉर्ट व्हिडिओ असू दे किंवा लाँग व्हिडिओ असू दे, लाँग व्हिडिओलासुद्धा आहे ना छान असे म्हणजे हे म्हणजे चांगले असे व्ह्यूज वगैरे यायचे. आणि त्याच्यामुळे ना वॉच टाईमसुद्धा आहे ना बऱ्यापैकी चांगला म्हणजे वाढत चालला होता. आणि अचानकच माझं चॅनल आहे ना असं झालं ना, मला अजून विश्वास बसत नाही की माझ्या चॅनलसोबत असं काहीतरी झालं असेल म्हणून. आणि खूप मेहनत करावी लागते. आणि तुम्ही जरी ना यूट्यूबर असताल किंवा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ जर बनवत असताल, कोणतंही जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ जर बनवत असताल, कोणतंही जर रेसिपीचं चॅनल असू द्या किंवा कोणतंही जरी चॅनल असेल किंवा तुम्ही जरी व्हिडिओ बनवत असाल ना, तर तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओ शूट करणं किंवा थंबनेल बनवणं, एडिटिंग करणं, अपलोड करणं व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये खूप जास्त आहे ना म्हणजे झंझट असते किंवा जास्त तकलीफ राहते. आणि हे सगळं आहे ना सहन करूनच आहे का माझं चांगलं चॅनल ग्रो झालं होतं. पण अचानक आता मी ना म्हणजे अचानक ते गेलं. पण मी ना आता हे केले ते रिकवर करण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे. ते जर चॅनल आलं ना तर मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि याच्यापेक्षा आहे ना खूप मोठी गोष्ट तर अजिबात काही नसेल बरं का माझं चॅनल वापस आलं तर. तर असं म्हणजे तुम्ही म्हणताल की हिचे काय फक्त 500च्या वरती सबस्क्रायबर होते, तर ते माझ्यासाठी ना खूप झाले. कारण इतक्या शून्यापासून सुरुवात केली होती आणि त्याचे 500+ सबस्क्रायबर झाले होते. आणि मॉनिटाईजसुद्धा आहे ना हाफ मॉनिटाईजसुद्धा होत आलं.